पाठं पठामः सप्तमं पाठं पठामः। रामः तत् कस्य गृहं? हरिः तद् गोविन्दस्य गृहं। स्यचा उच्चार सला य करायचा। गोविन्दस्य, गोविन्दस्य म्हणजे गोविंदाचे घर गृहं। रामः मोहनस्य गृहं कुत्र अस्ति? मोहनस्य गृहं कुत्र अस्ति? मोहनस्य गृहं विद्यालयस्य समीपे अस्ति। समीप मी दुसरा मीकार आणि पे एकार समीपे अस्ति। विद्यालयस्य विद्यालय नाही आहे उच्चार विद्यालय विद्यालयस्य म्हणजे विद्यालयाच्या जवळ आहे। मोहनस्य गृहं विद्यालयस्य समीपे अस्ति। किं तव विद्यालयः अपि समीपे अस्ति? किं तव विद्यालयः अपि समीपे अस्ति? काय तुझी शाळासुद्धा तुझं कॉलेजसुद्धा जवळच आहे का? समीप म्हणजे जवळ। अति समीपे अस्ति जवळच आहे का? खूप जवळ आहे का? अति समीप म्हणजे खूप जवळ आहे का? हरिः नाही न ही म्हणजे नाही। मम विद्यालयः अतिदूरे अस्ति। माझं कॉलेज अतिदूर खूप लांब आहे। बालकानां पुस्तकानि कुत्र सन्ति? बालकानां पुस्तकानि अत्र सन्ति। ते बालकाः कुत्र क्रीडन्ति? ते बालकाः विद्यालयस्य समीपे क्रीडन्ति म्हणजे विद्यालयाच्या जवळ खेळतात। गोपालस्य गृहं कुत्र अस्ति? गोपालस्य गृहं उद्यानस्य समीपे अस्ति। छात्राणां समूहः किं करोति? छात्राणां समूहः म्हणजे छात्रांचा विद्यार्थ्यांचा जो ग्रुप आहे तो काय करतो? छात्राणां समूहः उद्याने क्रीडती। आता इथं क्रीडन्ति येणार नाही कारण समूहः हे एकच वचन आहे त्यामुळे क्रीडती। छात्राणां समूहः उद्याने क्रीडती म्हणजे बागेत खेळतो। उद्यान म्हणजे बाग। विद्यार्थ्यांचा समूह बागेत खेळतो।